राजगिराची चिक्की मी खूप वेळा खाल्ली आहे, बट पिठासोबत कधी मी काही ट्राय केलं नव्हतं, म्हणून म्हटलं आज ट्राय करूया. 1 वाटी राजगिराचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये 1 उकडलेला बटाटा घातला होता. त्याचबरोबर त्याच्यामध्ये घातलं होतं मी थोडीशी कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची, थोडा 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घातला होता, चवीपुरतं मीठ घातलं होतं. सगळं मिश्रण असं मिक्स करायचं आहे आणि थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला त्याची कणिक मळून घ्यायची आहे. छान अशी कणिक मळून झाली होती. त्यानंतर 1 चमचा त्याच्यामध्ये तेल ॲड केलं होतं आणि पुन्हा एकदा त्याला मळून घेतलं होतं आणि रेस्ट करण्यासाठी म्हणून 15 मिनिटं साईडला ठेवून दिलं होतं. त्यानंतर त्याचे छोटे-छोटे असे गोले केले होते. तेच पीठ लावून मी त्याची पुरीच्या आकाराला असं लाटायला घेतलं होतं. आपल्याला राजगिराच्या पुऱ्या करायच्या आहेत म्हणूनच मी तेल तापायला ठेवलं होतं कढईमध्ये. तेल तापून झालं होतं. आता ज्या पुऱ्या लाटल्या होत्या त्याला छान असं आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचं आहे आणि छान अशी खरपूस पुऱ्या तळून झाल्या आहेत आणि ते मी अशा माझ्यापुरतंच केलं आहे. माझा उपवास आहे ना हो म्हणून. आता हे खाऊन बघते आणि खूप छान झाले होते. आता ह्याला दह्यासोबत खाऊयात. चलो बाय.